तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला हे थर्ड लेक्चर असणार आहे काळ आणि काम या टॉपिकचा. आणि याच्यानंतर याची स्टिप नाही काळ आणि कामची. याच्यानंतर तुम्हाला या टॉपिकवर कोणतेही क्वेश्चन आले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण लास्ट लेक्चर असणार आहे, याच्यात तुमचा हे टॉपिक फिनिश होत जाते, म्हणजे क्लास होऊन जाते. तर आपण पहिली याची बेसिक माहिती बघू, म्हणजे तुम्हाला कळावं किंवा काय शिकवत आहे तो. बरं, एम म्हणजे आपण पहिले लेक्चर पासूनच बघत आहोत. एम म्हणजे काय, एम म्हणजे मॅन, डी म्हणजे डे, एच म्हणजे हॉर्स. तर आता तिसरा लेक्चर आहे, याच्यानंतर तुम्हाला खतम, खेळ खतम, दुकान बंद. एम म्हणजे मॅन, डी म्हणजे डे, डे म्हणजे दिवस, एच म्हणजे हवर्स, हवर्स म्हणजे काम, आणि डब्ल्यू म्हणजे वर्क, वर्क. बरोबर आहे. आता आपण याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये काय बघलो, काम बघलो, डे बघलो, हॉर्स बघलो, आणि या नवीन लेक्चरमध्ये आपण तिसऱ्यामध्ये वर्क, डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणजे कामगार, काम बघणारा, हॉर्स म्हणजे तास, डी म्हणजे दिवस, एम म्हणजे मॅन. तर आपण आता मांडणी करू. पहिले आता जे मी लिहितो ना, तुमच्या वहीमध्ये नोट करा, यालाच रिवाईज करा. याच्यावर कोणतेही क्वेश्चन येऊ द्या, मग PYQ घ्यायचं आणि त्याचं उचलायचं आणि या टॉपिकवर जायचं, आणि कोणतेही क्वेश्चन असं मग तुम्ही फिनिश करणार या लेक्चर बघल्यावर. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, 14 मजूर रोज 6 तास काम करते आणि काम करून 21 खेळण्या बनवते. खेळण्या म्हणजे बनवते, म्हणजे खेळण्या बनवते म्हणजे तर आपल्याला काय लिहायचे, वर्क, वर्क म्हणजे डब्ल्यू, डब्ल्यू लिहायचं आपला फॉर्म्युलामध्ये, वर्क बनवते. तर तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळण्या बनवतील. आता विचारलेलं आपल्याला किती खेळण्या बनवतील. तर आपण पहिले लिहून घेऊ. M1 इकडे बघ, M1 किती आहे, 14 मजूर, 14. D1 किती आहे, दिवस याच्यात नाही आहे, दिवस नाही आहे. आपल्याला दिवस दिलेले आहे का, दिवस दिलेले नाही. तास दिलेला आहे. हॉर्स म्हणजे एच लिहितो, एच वर लिहिलो, हॉर्स लिहिलो. किती खेळण्या बनवते, 6 तासात. वर्क, W1, हे डब्ल्यू म्हणजे काय, वर्क, वर्क म्हणजे काम, काम किती तासात करणे, म्हणून आपण W1 लिहिलो. बरोबर आहे. तर किती तासात लिहिले, 8 तासात, 21 तासात. किती, 21 तासात बनवले. 21 खेळणे बनवतात, 21 खेळणे बनवतात. किती तासात, 6 तासात. 14 मजूर आपण लिहिलो इथं आता 21. तर आपण जाऊ आता M2, H2 आणि W2. तर आपल्याला विचारलेलं आहे का बघा, इथं 8 माणूस M2 मध्ये, 8 माणूस लिहिले. हे 7 तास लागते, काम करू शकतात 7 तास. हॉर्स म्हणजे 7 लिहिलो. आणि किती खेळण्या बनवतात आपल्याला हे काढायचं आहे. वर्क, किती वर्क, किती खेळणे बनव, हे मी बात करू शकतो, लवकरात लवकर करू शकतो, कारण की तुम्हाला पहिले एक बार समजला, मग तुम्ही कोणतंही क्वेश्चन हँडल करू शकता, कोणतंही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणून ते एवढी सविस्तर लिहित आहोत, तुमच्या वहीमध्ये नोट करण्यासाठी मी लिहित आहोत. तर आपला फॉर्म्युला असं बनते, इकडे बघा, M1 इंटू H1 म्हणला, भागाकार त्याला भागाला, वर्क W1 आला. इथं काय आता M2 इंटू H2, M म्हणजे मॅन, H म्हणजे हॉर्स, M2, आणि W म्हणजे वर्क, डबल वर्क, कामगार किती केले आपल्याला हे कळायचं. आता याच्या संख्या टाकू आपण, संख्या. M1 किती आहे, 14. H किती आहे, 6. किती खेळणे बनवले, 21 खेळणे. किती, 21 खेळणे बनवले. तर आता काय करायचं, इथं M2 ची व्हॅल्यू टाकू त्याच्यात. 8 इंटू किती आहे, 6 तासात, 6 7 7 7 तासात. किती तासात, 7 तासात. आपल्याला काढायचं काय, किती खेळणे बनवतील. तर वर्क W2 हे काढायचं आपल्याला, काढायचं आहे. आता काय करायचं, क्रॉस मल्टीप्लाय करायचं, ए इसको तो ऐसा जाएंगे.
इंटू 6 हो गया। अब क्या होगा, ये ऐसा जाएंगे इधर, तर याला आपण पहिले मिटून टाकू आता। मिटून तर आता काय करें वैल्यू, इसको खाल से ले लेंगे, इसे नीचे से 8 इंटू 7 ऐसा ले लेंगे इसको 40 इंटू 6 के लिए। अपने को क्या काटने का है, आपल्याला किती काम केले, आपल्याला काटापेटी करा, काटापेटी करा, किती न करता 2 न करा, कशाने बी करा। हे बघा 7 1 के 7, 7 2 1 14 हा गया। आता याच्याने याला काप करा, बे के बे, बे चौक 8 केले। आता काय राहिला, आता 2 ने करा याला दोघाला, बे बे 2 4, बे 2 1 4, बे 3 6, 3 21 ला जाते, 3 1 3 3 7 3 3 3 चौक 12 13 15 3 6 18 3 7 7 21 काय राहिला आता 7 3, आता आपल्याला उत्तर काय आला, हे 7 राहिला, इथं 2 राहिला, 7 इंटू 2, 7 1 7, 7 2 14। किती वर्ग किती केले ते, खेळणी बनवण्यासाठी किती वेळ लागला त्याला, 14 खेळणी बनवले ते, किती 14, उत्तर काय येतं 14। असं हे थर्ड लेक्चर असणार आहे, याच्यानंतर तुम्हाला काही वेळ असणार नाही। मी जे ॲडिशन केलं म्हणजे काटकूट केलं, तुम्ही याला बघा मी कसं केलं एक बार। हां, तर हे MPSC मेन्स म्हणजे राज्यसेवेची असते ना मेन्स, त्याच्यामध्ये 2021 मध्ये क्वेश्चन आलेला आहे। याच्यानंतर तुम्हाला या टॉपिकवर काही बी प्रॉब्लेम असणार नाही, हे लेक्चर करा आणि बघून घ्या, तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या। धन्यवाद। अशीच लेक्चर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।